नमस्कार. सध्या भारतात जी परिस्थिती आहे तिला उष्णतेची लाट म्हणणं खरं तर कमीच ठरेल. असं वाटतंय की जणू काही आगच ओकली जात आहे. पण थांबा, हा फक्त ट्रेलर आहे. खरा धोका तर सुपर एल निनो नावाच्या एका मोठ्या संकटाच्या रूपात आपल्या समोर उभा आहे. चला तर मग या विश्लेषणात आपण समजून घेऊया की ही परिस्थिती इतकी गंभीर का बनली आहे आणि पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय. म्हणजे बघा, अजून तर उन्हाळा नीट सुरूही झाला नाहीये, पण एप्रिल महिन्यातच उष्णतेने कहर केलाय. हे काही सामान्य नाही. यामागे नक्की काय कारणं आहेत आणि भविष्यात आपल्यासाठी कोणता मोठा धोका वाट पाहतोय हे समजून घेणं आता खूप महत्वाचं झालंय. ठीक आहे. तर सगळ्यात आधी सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे ते बघूया. ही उष्णतेची लाट फक्त आपल्याला जाणवते असं नाही, तर तिचे आकडे आणि परिणाम दोन्हीही खूप चिंताजनक आहेत. हे आकडे खरंच चिंता वाढवणारे आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, देशाच्या कित्येक तरी मोठ्या भागांमध्ये पारा 40 ते 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. आणि लक्षात घ्या, ही फक्त एप्रिल महिन्यातली परिस्थिती आहे. हा फक्त साधा उन्हाळा नाही, तर एका मोठ्या संकटाची सुरुवात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही जी वाढलेली उष्णता आहे ना, ती फक्त आकड्यांपुरती मर्यादित नाहीये. याचे थेट परिणाम आपण रोजच्या रोज अनुभवतोय. अनेक ठिकाणी जंगलांना आगी लागल्याच्या बातम्या येतायत, तर दुसरीकडे मुलांना त्रास होऊ नये म्हणून शाळांच्या वेळा बदलण्याची वेळ प्रशासनावर आलीय. मग प्रश्न हा येतो की अचानक एवढी उष्णता का वाढली आहे. याचं एक खूप मोठं कारण आहे अल निनो नावाची एक जागतिक हवामानशास्त्रीय घटना. चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर अल निनो म्हणजे जेव्हा पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होतं. ही एक नैसर्गिक घटना असली तरी तिचे परिणाम संपूर्ण जगावर होतात. याची प्रक्रिया एकदम सरळ आहे. पहिलं, समुद्राचं पाणी असामान्यपणे गरम होतं. दुसरं, या उष्णतेमुळे वातावरणातल्या हवेचा दाब बदलतो आणि त्यामुळे काय होतं तर मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा आणि ताकद दोन्ही बदलते. आणि तिसरं, याचा थेट परिणाम म्हणजे भारताकडे येणारा मान्सून कमजोर होतो आणि पाऊस कमी पडतो. आणि इथेच तर खरा धोका आहे. जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा साहजिकच जमीन जास्त तापते आणि परिणामी तीव्र उष्णता आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. हेच चक्र आपण सध्या अनुभवतोय. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. यंदाची परिस्थिती ही सामान्य अल निनोपेक्षा खूप जास्त गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जातेय. आणि आता आपण बोलणार आहोत ते सुपर अल निनोच्या धोक्याबद्दल. तर मग या अल निनो आणि सुपर अल निनोमध्ये नेमका फरक काय आहे? बरं, अल निनो म्हणजे असामान्य तापमानवाढ, पण सुपर अल निनो ही एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रचंड तीव्रतेची घटना आहे. ह्या वर्षी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान तब्बल 2 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज आहे. आणि जेव्हा ही तापमान वाढ इतक्या मोठ्या पातळीवर जाते तेव्हा त्याला सुपर अल निनो म्हटलं जातं. ही परिस्थिती खरंच खूप चिंताजनक आहे. मग याचा प्रभाव कधी आणि किती काळ जाणवेल? तर मे महिन्यापासून ह्याची सुरुवात होईल आणि ऑक्टोबरपर्यंत हा प्रभाव सर्वात जास्त असेल. इतकंच नाही तर मॉन्सून परत गेल्यावर जो एक असह्य उकाडा जाणवतो, ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, तो यावर्षी अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. आता या धोक्याची तीव्रता किती मोठी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून पाहावं लागेल. कारण निसर्ग आपल्याला नेहमीच काही ना काही शिकवत असतो, काही इशारे देत असतो. विचार करा, अशा प्रकारची तीव्र घटना शेवटची कधी घडली होती? तर तब्बल 150 वर्षांपूर्वी. यावरूनच आपल्याला या घटनेच्या दुर्मिळतेचा आणि गंभीरतेचा अंदाज येऊ शकतो. 1877-78 मध्ये अशाच एका सुपर अल निनोमुळे भारतात एक भयंकर दुष्काळ आणि उपासमारीची वेळ आली होती. आणि त्यामुळेच आजचा खरा प्रश्न हा आहे की 150 वर्षांनंतर इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करणार का? त्यावेळचे परिणाम फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांमध्ये विनाशकारी दुष्काळ पडला होता आणि लाखो लोक उपासमारीचे बळी ठरले होते. ही एक जागतिक आपत्ती होती. आणि आता जो आकडा समोर येतोय तो ऐकून तर अक्षरशः धक्का बसतो. त्या एका घटनेमुळे त्या काळातल्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 4% लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजे केवढी मोठी मानवी हानी असेल ही कल्पनाही करवत नाही.
आणि म्हणूनच हवामान तज्ज्ञ हा थेट इशारा देत आहेत की भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. हा इशारा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवा. तर या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका खूप महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबलो आहोत. 150 वर्षांपूर्वी निसर्गाने एक गंभीर इशारा दिला होता. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण त्या इशाऱ्यातून काही शिकलो आहोत का? आपण अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी खरंच तयार आहोत का? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. शेअर नक्की करा. धन्यवाद.